एबीपी माझावर तुम्ही पाहताय मुंबई पुणे टॉप 20। यानंतर बातम्यांचा घेऊयात नॉनस्टॉप आढावा। नोटबंदीनंतर नोकरदारांसोबत सर्वसामान्य नागरिकांना आरबीआयने मोठा दिलासा दिलाय। आजपासून तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कितीही रक्कम काढू शकता। त्यामुळे ऐन महिनाअखेरीस नोकरदारांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र जुन्या नोटा आधीच भरल्या असल्यास त्यासाठी आठवड्याला 24,000ची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे। नोटबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आठवड्याला फक्त 24,000 रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती। मात्र रिझर्व्ह बँकेने ही अट आता शिथिल केली आहे। मात्र तुम्ही मोठी रक्कम काढणार असाल तर ती तुम्हाला फक्त 2,000 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात मिळणार आहे। राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी भाजपनं मुसंडी मारल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार दणका दिला, तर 20 नगरपालिका जिंकत काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे। त्यांचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आलेत। या निवडणुकात सर्वात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते राष्ट्रवादीचं। राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे। मात्र शिवसेनेचे 25 नगराध्यक्ष निवडून आलेत, त्यामुळे यात भाजपनंतर शिवसेनेचा क्रमांक येतोय। विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बरं यश मिळालंय। पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जी पारदर्शितेची एक मोहीम सुरू केली, त्या मोहिमेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर लोकांचा विश्वास उभा राहिला आणि मला आनंद वाटतो की एक टीम वर्क भारतीय जनता पक्षाने उभं केलं। आमचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे असतील, आमचे सगळे सिनियर मंत्री असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी जनतेमध्ये जाऊन विश्वास उभा केला आणि त्या विश्वासाचं प्रतीक आहे की आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष झालाय। आणि मला विश्वास आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत, या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत नंबर 1 येईल। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत, जिल्हा परिषदेतही भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष असेल, कारण जनतेचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी आलाय। प्राचार्यांनी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीचं आश्वासन न पाळल्यामुळे ठाण्यातील ITIच्या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसांनी 5 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले। राष्ट्रवादीनं ITIच्या प्राचार्यांसमोर विद्यार्थ्यांची बाजू मांडली। यावेळी प्राचार्यांनी उत्तरपत्रिकेच्या पुनर्तपासणीचं आश्वासन दिलं होतं, मात्र 10 दिवस उलटूनही प्राचार्यांनी टाळाटाळ केल्यानं विद्यार्थ्यांनी इमारतीच्या काचा फोडल्या। मुंबई महापालिकेत सेना भाजपच्या दिलजमाईच्या शक्यता दिसून आल्यात। मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र उपस्थित होते। इतकंच नव्हे तर यावेळी एकमेकांच्या कामाचं कौतुकही करण्यात आलं। त्यामुळे भाजपनं सेनाप्रणीत कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची परंपरा अखेर खंडित झाली। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत पुन्हा मोठे बदल करण्यात आले। सोडत प्रक्रियेत जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर मागवण्यात आलेल्या हरकती सूचनांचा विचार करून 10 प्रभागांच्या सीमारेषा बदलण्यात आल्यात। वॉर्डच्या सीमारेषा बदलल्यानं सेना मनसेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीच्या जी दक्षिण वॉर्डमध्ये मोठे बदल झाले। तसंच काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या कांदिवलीतल्या आर दक्षिण वॉर्डमध्येही बदल करण्यात आले। आळंदीचा पाणी प्रश्न वाटेल तितका निधी खर्च करून सोडवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। विशेष म्हणजे आळंदी नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली। त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा प्रश्न उपस्थित झालाय। पिंपरी चिंचवडमधील विजन 2020 अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। साहेबांनी चिठ्ठी पाठवली की आळंदीच्या पाण्याचं काय, आणि ते तो वारकऱ्यांचं गाव आहे आणि जगभरातले देशातले लोक त्या ठिकाणी येतात। बापट साहेब, त्याकरता तुम्ही मागाल तेवढा निधी तुम्ही मागाल त्या दिवशी मी उपलब्ध करून देईन। आळंदी करता कशाची कमतरता असल्याचं कारणच नाहीये। पुण्यातील अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यामध्ये 18 आरोपी गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे अटकेत आहेत। त्यांच्यावर एकूण 312 कोटी रुपये अपहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आतापर्यंत CIDनं 191 कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे। महामंडळातर्फे वाटप करण्यात आलेल्या 148 कोटी कर्जापैकी 128 कोटी कर्ज वाटप हे नियमबाह्य असल्याचं समोर येत आहे। अखिल भारतीय समता परिषदेकडून दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार यंदा जनता दलाचे नेते खासदार शरद यादव यांना प्रदान करण्यात आला।
पुण्यातल्या गंजपेठेतील महात्मा फुलेंच्या वाड्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते यादव यांना पुरस्कार देण्यात आला। छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यावेळी उपस्थित होते। दरम्यान यावेळी बोलताना शरद यादव यांनी नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे। दादरमधील शिवाजी पार्क मैदान कामाशिवाय अधिक दिवस वापरण्यासाठी देण्यात येऊ नये अशी मागणी करणारा अर्ज वेकॉम ट्रस्ट हायकोर्टात दाखल केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क 1 ते 7 डिसेंबरपर्यंत आरक्षित ठेवण्यात आले आहे। मात्र 22 नोव्हेंबरपासूनच या मैदानावर महापरिनिर्वाण दिनाची तयारी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे या मैदानावर खेळता येत नाहीये, नागरिकांना फिरता येत नाही। त्यामुळे केवळ महापरिनिर्वाण दिनासाठी आरक्षित असलेल्या दिवसातच या मैदानाचा वापर व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पुढील वर्षासाठी या संदर्भात विचार केला जाईल असं न्यायालयानं सांगितलं आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर तुमच्या आणि माझ्या गावची बातमी गाव तिथे माझामध्ये बघत रहा ABP माझा।